आपल्या देशाचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून जालना जिल्ह्यातील सर्व धननिरंकार संत निरंकारी मंडळासाठी दरवर्षी आपण एका गाडीची व्यवस्था करत असतो। यावर्षी सुद्धा बरेचसे सेवेकरी आणि भक्तगण दादांना भेटले। दादांनी रेल्वेची विशेष रेल्वे नांदेडपासून पानिपतपर्यंत जाणाऱ्या रेल्वेची उपलब्धी सर्व सेवेकरीसाठी आणि भक्तगणासाठी करून दिलेली असल्या कारणानं आज जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून काही भक्तगण भुसावळला गेले, काही संभाजीनगरहून बसणारे आणि काही भक्तगण जालन्यावरून बसणारे, आणि म्हणून या सर्व भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या भोकरदनच्या आशाताई पांडे माजी जिल्हा परिषद सदस्या आणि सर्व सेवेकरी मंडळी ह्या ठिकाणी दाखल झालेली आहे। आमच्यासोबत महिला मोर्चाच्या संध्याताई देठे, देवदास देशमुख, गोवर्धन कोले आणि आमचे राजेंद्रजी वाघमारे, आमचे जुने सहकारी माजी उपनगराध्यक्ष सुनील पवार, सिद्धिविनायकजी मुळे, असंख्य कार्यकर्ते सर्व सेवेकरी मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। थोड्याच वेळात रेल्वे ह्या ठिकाणी येणार आहे। आम्ही सर्व सेवेकरी मंडळाला माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील प्रवासासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। आणि दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम दादांच्या माध्यमातून होत असतो। कुठेही जर आपल्या देशामध्ये जायचं असेल तर जालना हे एक केंद्रबिंदू आहे। तुम्हाला माहिती आहे की यापूर्वीच्या अनेक वेळेला आम्ही हिरवी झेंडी दाखवण्यासाठी रेल्वे स्टेशनला आलो। पूर्वीच्या काळातलं रेल्वे स्टेशन जर तुम्ही पाहिलं तर अत्यंत छोटं होतं, परंतु दादांच्या माध्यमातून 200 कोटी रुपये खर्च करून आता ह्या जे काही विस्तारीकरण तुम्हाला दिसतं रेल्वे स्टेशनचं जवळपास 70% काम पूर्ण झालं आणि या स्टेशनला दोन्ही बाजूना रस्ते, एवढे सेवेकरी मंडळी जात असताना एकदम आनंदाच्या वातावरणात जात आहेत की उत्तरेकडनं एक दरवाजा आहे रेल्वे स्टेशनला, दक्षिणेकडनं एक दरवाजा असणार आहे। आणि म्हणून भविष्य काळामध्ये आज जरी 2000 भाविक भक्तगण त्या ठिकाणी चाललेले असताना पुढच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणून जातील आणि जालना रेल्वे स्थानकामधून संपूर्ण देशामध्ये रेल्वे धावतात। मग तिरुपतीला रेल्वे जाते, पटनामध्ये रेल्वे जाते, छपराला, पुणेला, मुंबईला आणि अनेक ठिकाणी रामेश्वरम, ओखा गाडीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्तगण त्या ठिकाणी जातात। अशा या रेल्वे स्थानकावर आज सर्वच भाविक भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं पदाधिकारी मंडळी आणि सेवेकरी मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहे। पुन्हा एकदा मी या सर्वांना दादांच्या वतीनं उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। हे बघा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं राज्य सरकार, केंद्र सरकार आता कोणी काही जरी म्हणत असलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी शिवसेनाची युती आहे, परंतु स्थानिक लेवलला युती करायची नाही करायची हा मुद्दा स्थानिक आम्ही बसून करणार आहे। शिवसेनेचा प्रस्ताव आम्हाला आलेला आहे युती करावं म्हणून, परंतु आम्ही स्थानिकचे सर्व नेते बसून निर्णय करू आणि मग त्यानंतर ठरेल युती होणार किंवा नाही। एकीकडे आता शिवसेनेचा अर्जुन खोतकर आणि भाजपमध्ये असलेले कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये आता सध्या वाद नाही, भारतीय जनता पार्टी हा तळागाळातला पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामुळं या पक्षाचं भक्कमपणानं तुम्हाला माहिती आहे की जालना शहरामध्ये सुद्धा काम चालतं आणि म्हणून युतीच्या संदर्भानं आमची एक बैठक झाली स्टेट लेवलला। त्या नेत्यांनी सांगितलं की शक्यतो युती करावी, जर युती नाही झाली तर स्थानिकला आम्ही बसून ठरवू आणि अजून तर निवडणुकीची चावल यायची आहे, निवडणुकीचे बिगुल अजून वाजलं नाही। ज्यावेळेस निवडणुकाचा तारखा डिक्लेअर होईल त्यावेळेस ह्या सर्व प्रक्रिया गतिमान होतील। निश्चितच या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आमचं पक्षाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आजही मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून येणार।